त्यावरती तुम्ही काय बोलाल? राजेश, सांगायचं झालं तर तुम्ही जसं म्हणता की जास्त क्रिकेट झाला आहे, परंतु क्रिकेटची आवड आहे आणि ही खिलाडू वृत्ती असते आणि प्रत्येकजण आपला एक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न जरूर करत असतो. त्यामुळे जास्त क्रिकेट म्हणता येणार नाही, कारण इथे कामाच्या व्यापाने प्रत्येकाला कोणाला वेळ नाही आहे आणि त्याच्यातूनही या सगळ्या क्रिकेटला जोपासण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. ही क्रिकेटची सगळ्यात मोठी आवड आहे आणि ती आवड तालुक्याच्या मदतीने या ठिकाणी जपली जाते. हे फार वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचं म्हणजे खेळ भरपूर प्रकारचे आहेत, परंतु आपल्या तालुक्यामध्ये कबड्डीला थोडंफार प्राधान्य आहे, पण त्यापेक्षाही जास्त क्रिकेटला जास्त प्राधान्य आहे. शर्यत क्षेत्रामध्ये जास्त क्रेज आहे, परंतु ते सर्व बाजूला सारून जे आपल्याकडे रजनी स्पर्धा चालू आहेत ना, खूप चांगले चांगले संघ, नवीन उदयास आलेले संघ हे स्पर्धेमध्ये आपला भाग दर्शवतात, परंतु खेळाडू त्यांच्यामार्फत चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु स्पर्धेला, कुठल्याही स्पर्धेला असू द्या, प्रेक्षक वर्ग जो असतो ना, पाठीराखा, याच्यामुळे कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न केला जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. अगदी अगदी राजेश, उत्साह असतो तो, त्या उत्साहाच्या भरात सगळ्या काही गोष्टी घडत असतात, यात काही शंका नाही आहे. कारण पाठीराख्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मजा नाही आहे. आणि आता तुम्ही अजूनही पाहू शकता, दर्दी प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आहे. शेवटची मॅच आपल्या भेटीला, अगदी या मॅच कमीत कमी 2 ते 3 वाजेपर्यंत उरकायला पाहिजे होत्या, परंतु फार विलंब झाला आहे. असो, परंतु जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी पहिल्या इनिंगला सुरुवात होईल. समोर आहेत मात्र बॅटर कपिल झोमटे आणि त्याच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश, गोलंदाज विवेक. फार चांगली गोलंदाजी विवेकची मगाशी पाहिली आपण 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. अगदी आता थोडं मालेवाडी टीमच्या स्पेलमध्ये बदल करण्यात आले आणि या बदलमध्ये जिथे 3ऱ्या क्रमांकावरती ज्याची गोलंदाजी यायची, त्या गोलंदाज विवेकला या ठिकाणी मैदानावरती आणलं गेलं आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली पाहिजे, परंतु या ठिकाणी पहिला चेंडू एक चौकारात टाकण्याचा प्रयत्न कदाचित गोलंदाजाने केला, त्या कारणास्तव हा फुलटॉस चेंडू होता. परंतु फलंदाजाने तितकासा मोठा फटका परावर्तित केला जरूर नाही, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फाईन लेग रिजनमध्ये चौकार अर्जित झालाय. अर्थातच विवेक आहे गोलंदाजीला, परंतु समोर कपिल झोमटे सारखं आव्हान सुद्धा आहे. नक्कीच पंचांकडे मोठी अपील जरूर होती, परंतु बॅटचं नक्कीच जमिनीला स्पर्श झाला असावा कदाचित, अशाच प्रकारचा साऊंड या ठिकाणी सुद्धा आम्हाला आला. पंच सुद्धा ती दाद फेटाळतायत. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक विवेकने नक्कीच करतो. यंगस्टर आहे, परंतु चांगले गोलंदाजी आत्तापर्यंत या सामन्यामध्ये, या पूर्ण शृंखलेमध्ये तो आता आपलं गोलंदाजीचं वर्चस्व राखत असताना विवेकला आपण पाहतोय. एक विशेष म्हणायला गेल्यानंतर अगदी टॅलेंट तुमचं शेवटपर्यंत टिकून असतं, परंतु ते टिकवण्याची एक ताकद असते. आजकाल जर पाहायला गेलं ना, प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही कुठेतरी मागे पडता टॅलेंटच्या बाबतीत, परंतु इथे चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न विवेकच्या माध्यमातून मैदानात झाला. यावेळी मात्र डॉट बॉलची सांगता आहे. चौकार आल्याच्या नंतर मी तर म्हणेल चौकार आला होता, एक चुकीची फिल्डिंग सजली होती, त्याच्यानंतर हा चौकार आपण पाहिला होता की बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिझनमध्ये पाहायला मिळाला. परंतु यावेळी आता दोनही बॉल डॉट आले आहेत. कपिल झुमटेला सध्या सूर सापडणं गरजेचं असताना 4च धावा या धावफलकावरती आहेत. सांघिक कोड्यातलं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं क्वालिफायची मॅच, अर्थातच यातून जो जिंकेल तो मात्र पहिला सामना खेळण्यासाठी उद्याच्या याच रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे प्रयत्न केले गेले आहेत आणि या प्रयत्नांना काय घडलंय ते पाहूयात. अगदी पंचांचं बोट अप झालं आहे आणि इथे दाखवून दिलं आहे पंचांनी की या फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडलं जाईल, कारण इथे प्रथमेशने मैदानात फार मोठी चुकी केली. आतीघाई आणि संकटात जाई असा प्रकार प्रथमेशच्या बाबतीत पाहायला मिळाला आणि प्रथमेश बॅक टू डगआउट. पहिला हादरा यावेळी प्रथमेशच्या स्वरूपात. गरज होती का? मी तर म्हणेल या चेंडूवरती धाव घेण्याची गरज नसताना धावेचा मोह आवरला नाही, कारण की कपिलच्या बॅटवर पुरेसे चेंडू येत नसताना कपिलने कदाचित ही एक धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंडला जाणं गरजेचं समजलं, परंतु त्या ठिकाणी धोका संभवला आणि प्रथमेश म्हणजे बबलूची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ज्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती प्रथमेशने, तो प्रथमेश मात्र या ठिकाणी डायमंड डकचा शिकार होऊन माघारी परततोय. अगदी जसं म्हणायला गेलात की ज्या पद्धतीची या ठिकाणी बॅटिंग चालू होती, चौकार आल्याच्या नंतर विवेक कमबॅक करताना दिसला, म्हणजे थोडं संकट उडावलं होतं.
ते मात्र बडवल टीमवरती, परंतु तदनंतर मात्र सावरण्याच्या प्रयत्नात प्रथमेश अतिघाई करताना दिसून आले. कपिलने जागा सेफ जरूर बनवली स्वतःसाठी, परंतु यावेळी प्रथमेशला परतीचा प्रवास हा धोकादायक करावा लागला, कारण मोठ्या खाईत अडकले होते. आणि इथे ज्या प्रथमेशने मगाच्या सामन्यामध्ये एक चांगली उत्कृष्ट बॅटिंग बॉलिंग साकारली होती, परंतु इथे मात्र एक ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स देताना थोडे कमी पडलेत. पुलर लाईनचा वापर या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. अगदी एक धाव तर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 5 या आकड्यावरती. नक्कीच नक्कीच. खरं तर म्हणजे आता कपिलला मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 सामन्यामध्ये त्याने नक्कीच आपल्या प्रेक्षकांना, आपल्या संघातील खेळाडूंना नाराज केले, परंतु कपिल मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडून फार अपेक्षा प्रेक्षकांना असतील. हा चांगला बॉल आहे. यावेळी आपण पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून मैदानावरती आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या अवघ्या 5 या आकड्यावरती. समीकरण थोडं वेगळंच झालं आहे. आता बडवल टीमच्या बाबतीत पाहायला गेलं तर आता विचार पडलाय की हाच का बडवल टीम जो मगाचा सामना सहजरित्या आपल्याकडे टर्न करताना दिसून आलाय, परंतु समजा गुणगी टीमचा सुद्धा परफॉर्मन्स फार चांगला पाहायला मिळाला होता. अगदी त्या मॅचला त्यांनी हिरावून घेतलं होतं खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग लाईन करत असताना, परंतु त्याच्यानंतर बॉलिंग अटॅकवरती काय पॉवरफुल शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आता बडवल टीम थोड्या तशाच पद्धतीत आता धावसंख्येच्या संकटात या सामन्यात पाहायला मिळते. मगाच्या सामन्यात धावा होत्या, परंतु इथे मात्र त्या धावा कमतरतेत आहेत. खरं तर 3 षटकांची ही लढत आहे, अंतिम लढत. आपण कालच्या रजनीचा विचार केला तर 3 षटकांमध्ये 25 ते 30 धावासुद्धा डिपेंड केल्या जाऊ शकतात, परंतु त्या धावा जमवण्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल गावदेवी भडवल संघाच्या फलंदाजांना. कारण की पहिल्या षटकामध्ये विवेकने चांगली गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे बबलूसारख्या फलंदाजाला धावबाद करण्यात त्यांना यश आलं. त्या ठिकाणी म्हणजे नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक एक सार्थक ही गोलंदाजी ही विवेकची आपणास पाहायला मिळाली. अर्थातच कल्पेश आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. या क्रिकेटमध्ये तुम्ही क्षणाक्षणाला विचार बदलावा लागतो म्हणजे त्याच्यात बदल परिवर्तन तुम्हाला घडवावं लागतं. त्यानंतर सिच्युएशन पाहून क्रिकेट खेळणं हे सगळ्यात मोठं तंत्र आहे. पहा आता मात्र बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु याही विकेटला परतावं लागेल. तुम चलो मैं आया असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. ज्या प्रथमेशच्या पारीचा अंत झाला होता तदनंतर मात्र मनीष आले होते, एक धाव त्यांनी संघासाठी कमावली. तदनंतर मात्र डॉट आला, तदनंतर मात्र भावेश यावेळी पाहायला मिळाला, परंतु त्या भावेशचा परतीचा प्रवास करायला भाग पडलाय, कारण याच भावेशच्या एका चौकाराने मगाचा सामना युटर्न झाला होता खरं म्हणायला गेलं तर. नक्कीच नक्कीच. खरं तर क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठलीही धावा कठीणही नाही आहे आणि कुठलीही धावा या सोप्यासुद्धा नाही आहे, परंतु या सामन्यामध्ये किमान आपण 3 षटकांमध्ये 30 धावांपर्यंत तरी भडवल संघाने मजर मारणे गरजेचे. कारण की आपण फलंदाजीचा विचार केला ना मालेवाडी संघाचा, तर त्यांनी जी मागच्या सामन्यामध्ये महेशने ज्या एका षटकामध्ये 22 धावांची गरज असताना सामना जिंकून दिलाय ना, तो फार महत्त्वाचा सामना होता. नक्कीच नक्कीच. चांगला चेंडू, अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी करत असताना चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर नक्कीच कमबॅक केलंय मालेवाडी संघाने. सुंदर चेंडू, चांगला चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवलं नाहीये. या ठिकाणी एकेरी धाव मिळतीये. आता मात्र तब्बल या 3ऱ्या चेंडूवरती नक्कीच 1 धाव मिळते आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले ते 6 या अंकावरती. फार कमतरते धावा जरूर पाहायला मिळत आहेत. राजेश आपण पाहतो या ठिकाणी चांगला फटका. यावेळी मात्र आता कोणती चुकी करत नाहीये. बॉल जाईल यावेळी आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग सिक्सर. डीजे कम ऑन. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. खरं तर षटकार आलाय. या 6 धावांच्या मदतीने 12 धावा धावफलकावर द्यावे लागल्यात. खरं तर कपिलला या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन एक चांगली धावसंख्या त्याला उभारणं गरजेचं आहे. कारण की मालेवाडी संघाचे फलंदाजीचा आपण विचार केला ना, तर त्यांची फलंदाजी खूप खोलवर आहे.
आणि चांगली फलंदाजी ते वारंवार या प्रत्येक शृंखलेमध्ये करताना दिसत आहेत. महत्त्वाची जमेची बाब म्हणजे मालेवाडी संघाची फलंदाजी ही नेहमीच चांगली कामगिरी त्यांची करणारी राहिली आहे. हा सगळा चर्चेचा विषय आहे. जरूर आपण पाहतोय इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी बॉलवरती नजाकत पाहायला मिळाली. सरळरित्या लेग स्टिकवरून बॉल मात्र कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉटची मात्र पूर्तता जरूर पिचच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. भावेश आणि मनोज, अगदी कपिल आणि मनोज, भावेश जसे आले तसे मात्र परतीचा प्रवास करताना ते दिसून आले होते. परंतु यावेळी हा बॉल चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात व्हायच्या अगोदर बॉल होईल फरार आणि याच्यावरती येथील 4 धावांचा हा चौकार. अशाच प्रकारच्या धावांची गरज आहे भडवल संघाला. आता मात्र कपिलने एक षटकार आणि एक चौकार या दुसऱ्या षटकामध्ये जरूर लगावलाय, परंतु त्याच्या भात्यातून अशी काही मोठी फटकेबाजी आहे ना ती अद्यापही पाहायला मिळाली नाही. कारण की पहिल्या षटकामध्ये कपिलने 5 चेंडू खेळला, 4 चेंडू खेळला होता. त्या 4 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावा जमवल्या होत्या. परंतु या षटकामध्ये कपिलने आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार जरूर लगावलाय. अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. कारण की मालेवाडी संघाने आतापर्यंत तरी मी तर म्हणेल गावदेवी भडवल संघाला या मॅचमध्ये पुरेसं थांबून ठेवलंय. कारण की ही धावसंख्या अजूनही तितकीशी एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत नाही आहे भडवल संघाची. कारण की 16 धावा 2 षटकामध्ये 8ची सरासरी राखली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जर आल्या तर नक्कीच या दुसऱ्या सत्रामध्ये मालेवाडी संघाला एक आपल्या फलंदाजाचं नक्कीच प्रात्यक्षिक चांगल्या प्रकारे दर्शवावं लागेल, तरच हा सामना आणि या ट्रॉफीपर्यंत तुम्हाला मजल मारता येईल. अर्थातच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक मात्र आपलं 16 आकड्यावरती पाहायला मिळतंय. सांघिक कोट्यातला आणि या इनिंगचं हे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात तिसरं षटक यावेळी पाहतोय आपण. गोलंदाज आता या ठिकाणी ज्ञानेश्वर, थोडासा बदल जरूर पाहतोय, परंतु आता ज्ञानेश्वरकडे एक गोलंदाजी दिली आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग मैदानात पुन्हा मालेवाडी टीम साकारते का ते पाहूया. परंतु आज एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेलं तर 2 मालेवाडी टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसून आल्या आणि दोनही टीम या क्वालिफायच्या राऊंडपर्यंत पोहोचल्या. परंतु पाहूया, एक टीमला मात्र परास्त होऊन क्वालिफायमधून बाहेर जावं लागलं या स्पर्धेतून. परंतु या मालेवाडी टीमचा प्रवास अजूनही मैदानावरती चालू आहे. म्हणजे मैदानात काय घडेल हे माहीत नाही आहे. परंतु जो जिंकेल त्या संघाला उद्या बरोबर 4:30चा टायमिंग रिपोर्टिंगचा, म्हणजे उद्या म्हणजे आजच्याच दिवसात. नक्कीच नक्कीच संदीप सर, तुम्हाला थोडं थांबवतोय. खरं तर उद्याच्या रजनीमध्ये सुरुवात होईल पहिल्या सामन्याला. आजच्या या सामन्यातील विजयी संघाला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. तुमचा उद्या ठीक 5 वाजता सामना असणार आहे. आपण चर्चा करत होतो या ठिकाणी. आपण पाहिलं तर सुपर 6च्या सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत उद्याच्या रजनीमध्ये. पहिला सामना असणार आहे जय हनुमान पोशीर विपक्षात या सामन्यातील विजयी संघ. दोन्ही संघांनी लक्ष द्या, ठीक 5 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग असणार आहे. त्यानंतर दुसरा सुपर 6चा सामना असेल कालभैरव मालेगाव आकाश याचा संघ आणि त्यांच्या विपक्षात असेल पवन एंटरप्राइजेस कलंबोली दशरथ देशमुख याचा संघ. ठीक 5:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग असणार आहे. लक्षात घ्या, जय हनुमान पोशीर विपक्षात या लढतीमधील विजयी संघ, मग तो संघ गावदेवी भडवल असेल किंवा जय हनुमान मालेवाडी, या 2 संघामधील विजयी संघ असेल. आणि दुसरा सामना असेल कालभैरव मालेगाव आकाश विरुद्ध पवन एंटरप्राइजेस कलंबोली दशरथ देशमुख. त्यानंतर रेग्युलर लॉट्सला आपण सुरुवात करू. पहिला सामना लवजी विपक्षात भडवल B+, दुसरा सामना फणस डोंगरी वर्सेस शिवशक्ती कडाव, तिसरा सामना श्री 11 चांदई विपक्षात कानोर बॉईज, चौथा सामना दापोली विरुद्ध जून आंदुरकी. असे हे एकूण उद्याचे लॉट्स आपण पाहतोय. 22 स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी मिळतीये. मयूर मात्र स्ट्राईक एंडवरती होते.
इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फटक्यात ताकद आली नाहीये. एकच धाव पुन्हा एकदा पाहतोय आपण. 4 बॉलचा तरार या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. 19 माफी असावी, 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. या सामन्यामध्ये काय घडतंय ते पाहूयात. अगदी 19 धावा म्हणजे धावांगणितचे बॉल आपल्याला इनिंगमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक धाव एक्स्ट्रा जरूर पाहतोय, परंतु अजूनही 2 बॉल सुद्धा शिल्लक आहेत. हा चांगला फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे फेकी चुकली, विलंबाने फेकी केली आहे आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. नक्कीच हा चेंडू मी तर म्हणेल खूप महत्त्वाचा आहे. या चेंडूवरती नक्कीच भडवल संघ विचार करत असेल की मोठा फटका, चौकार किंवा षटकार येणे खूप गरजेचं असेल. धावफलकावरती धावा आपण पाहतो 21 धावा आणि अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय आणि धावबाद स्वरूपाची विकेट प्राप्त होतीये. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 21 धावा आणि विजयासाठी 22 धावांची गरज. विजयासाठी मात्र आता 22 धावा संख्येची गरज आहे. पाहूया काय घडतंय. या संपूर्ण इनिंगकडे जाऊया राजेंद्र भोईर. हॅलो. शेवटच्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती बाईची 1, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, पाचव्या चेंडूवरती 2 धावा आणि 6वा चेंडू रनआउट निर्धाव. चला बॅटर पाठवा. बॅटर चला बॅटर चला प्लीज. हॅलो हॅलो. चला बोलूया सामन्याकडे. विजयासाठी मात्र या ठिकाणी 22 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. राजेश आणि त्याच्या साथीला मनोज राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन या ठिकाणी मैदानात पाठवलंय. मालेवाडी संघाने आजच्या रजनीमध्ये पूर्णपणे आपला दबाव दरारा या ठिकाणी नक्कीच निर्माण केलाय. परंतु अजूनही या ठिकाणी गावदेवी भडवलचं त्यांच्यासमोर नक्कीच एक कडवं आव्हान आहे.
कारण की या 22 धावा सुद्धा या अशा थंडीमध्ये आणि एका वेगळ्याच वातावरणामध्ये त्यांना फलंदाजी करत असताना कशा प्रकारे केल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी राजेश, ज्याच्या फलंदाजीमध्ये सातत्याने चांगले मोठमोठे फटके, चौकार, षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, तो राजेश मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. राजेशवरती संपूर्ण जबाबदारी आहे. जरूर त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज महेश असेल, हरेश असेल असे फलंदाज आहेत, परंतु महेश आणि विवेक चांगले फलंदाज त्यांच्याकडे नक्कीच आहेत. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु चेंडू ब्रश होत नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईट चेंडू येतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप इट इज वाईट चम्मा. वाईटच्या माराने 2 बोनस धावफलकावरती जरूर पाहतोय आपण. अरे बाजूला वा रे मोहन दादा, बसून घ्या. रात्रीतून 4 टाइम यायला पाहिजे होता, एकदाच आणलास. हा, उद्या फायनल डे आहे ना, पगाराचा दिवस. बरोबर आहे, तुमचं खरं आहे. दशरथ पाटील असते तर आता काय बोलले असते भरोसा नाही. मनोज गोलंदाजी मार्कवरती आहे आणि एकीकडे आपण पाहतोय राजेश आणि मनोज ही जोडी मैदानात आहे. इथे मात्र स्ट्राईक रोटेट झालाय. आता स्ट्राईक वरती मनोज टू मनोज हा सामना जरूर आपण पाहतोय. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. मनोज कष्टाने कमावलाय ना बाटली गमावते असा प्रकार सध्या मैदानात आहे. म्हणजे रात्रभर जे कष्ट केलेत, चुकीला माफी इथे नाहीये. कारण जसं म्हणायला गेलं ना तर इतकी मेहनत घेतली बॅटिंग करत असताना, आणि बॅटिंग करत असताना मात्र धावा या टोटल 21 वरती आणल्या, परंतु टार्गेट सेट केलं 22. आणि अशा परिस्थितीत तुमच्याकडून होणाऱ्या चुका मात्र त्रासदायक येतील. इथे काय घडतंय, क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावेच्या मदतीने अधिकृत एका बॉलची फिकी धावफलकावरती आपण अनुभवली आणि 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच नक्कीच 5 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी मनोजला करावी लागेल. समोर सुद्धा मनोज असा फलंदाज आहे, नक्कीच धाकड बल्लेबाज असताना सुद्धा या ठिकाणी त्याला नक्कीच थांबवण्यात यश आलंय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या 5 धावा. आणि इथे मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. पहिला झटका टीम मालेवाडीला, अर्थातच विकेटचं पतन. फार मोठा धक्का दिलाय गोलंदाज मनोजने. यावेळी परतीचा प्रवास करायला भाग पडलाय ते मनोज या बॅटरला. मनोज टू मनोज, मी मगाशीच म्हटलं होतं की हा सामना चालू आहे आणि अशा परिस्थितीत आता मनोजच्या परतीचा प्रवास पाहायला मिळालाय. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. 1 डाऊनच्या विकेटवरती विवेक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी विवेकची आत्तापर्यंत आपण अनुभवली आहे. मालेवाडी टीम क्रिकेटच्या पटलावरती, या वाकदच्या मैदानावरती अगदी अधिराज्य गाजवताना दिसून आलेत. 2 टीम अद्यापर्यंत क्वालिफायच्या राऊंडपर्यंत पोहोचल्यात. त्यातल्या एका टीमला आजच्याच रजनीमध्ये परतीचा प्रवास करायला भाग पडलाय, तर दुसरीकडे आपण पाहतोय आता ही मालेवाडी टीम जी क्वालिफाय राऊंड सध्या खेळताना दिसून येते. काय घडेल सामन्याचं भविष्य माहीत नाहीये, परंतु इथे अद्यापपर्यंत टोटल मात्र पोहोचलेली 5 आकड्यावरती जी पहिल्या बॉलच्या गणित होती, तदनंतर डॉट आला, तदनंतर विकेट. एकदम या सामन्याला युटर्न देण्याची सुरुवात केली का गोलंदाज मनोजने, हा प्रश्न जरूर आहे. कारण या 2 बॉलवरती डॉटची संगता झाली, जिथे विकेटसुद्धा आली आहे, आणि या विकेटने मात्र मालेवाडी टीम संकटात जरूर असेल. उजव्या हाताचा फलंदाज एक अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट जरूर होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार करायला गेलं तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या पाबंदीवरती
मात्र कोणतंही अंकुश नसेल, क्षेत्ररक्षण फाकवलं जाईल. चांगला फटका, फुलर लेंथ, लोअर फुल टॉस, बॉलला फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट रिझन, बॉल जातोय 4 धाब्यांसाठी. चौकार, चौकाराच्या मदतीने आता टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फार चांगली संधी सध्या मैदानात मालेवाडी टीमसाठी पाहायला मिळते. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहतोय, अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु इथे चांगलं प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 13 आकड्यावरती. 22 धाव संख्येचं टार्गेट आहे, म्हणजे येणारे आता 12 बॉल आणि गरज असेल ती फक्त 9 धाव संख्येची. सामना थोडा बदलतोय, कारण अगदी पहिल्या 2 बॉलवरती, एका बॉलवरती 5 धावा आल्या, त्यानंतर विकेट घेत या सामन्याला युटर्न देण्याचा प्रयत्न मनोजचा झाला, परंतु पुढच्या 3ही बॉलवरती धावा मात्र तो वाचवू शकला नाहीये. आणि त्याचा परिणाम इथे आता मालेवाडी टीमसाठी सध्या धावसंख्येचा जो डोंगर होता तो कमतरतेत पाहायला मिळतोय, कारण आता बॉल आहेत 12 आणि करायचे आहेत 9. चला स्पीडअप करा प्लीज. सांघिक कोड्याचं दुसरं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. तेरा धावा धावफलकावरती येणारे 12 बॉल आणि 9 धाव संख्येची आवश्यकता आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे डॉटची संगता गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करा प्लीज. KTC क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. अगदी मी तर म्हणाल यावेळी फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक डॉट आलेत. 12 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 9, आता 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. हा चांगला फटका पॉइंटला कट केलाय. इथे चुकी केली. एक धाव तर होती, परंतु दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट झाली आहे. पंबल पाहायला मिळालं. फिल्डरची चुकी अंगलट जरूर आली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 15 आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव नव्हती, परंतु या बॉलवरती 2 धावा जरूर आल्यात. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत 1 धाव तर कंप्लीट झाले आहे आणि दुसरीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी चुकली, कलेक्शन चुकलं, तदनंतर मात्र दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या मदतीने 17 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी करायचे आहेत ते आता 5 धावा. अर्थातच इथे मात्र 1 धाव जरूर आली आहे. व्हॉट अ क्लिअरिटी आणि क्वालिटी. जरूर पाहू शकता आमच्या tenniscricket.in मापी असावी. कर्जत टेनिस क्रिकेट अर्थातच मॅचकडे जरा जाऊयात आपण. अगदी आपण पाहतो ना 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने 18 धावा
या धावफलकावरती आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम आणि त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण सांगतो की कर्जत तालुक्यात क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम म्हणजे KTC. आणि आपण पाहू शकता संपूर्णपणे चंद्राला त्यांनी या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. इतकं सुंदर चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र फटका येतोय आणि या येतील विजयी चौकार. या 4 धावा. आता जाऊ शकता तुम्ही, आता जाऊ शकता. एन्जॉयमेंट आहे. शेवटचा सामना आहे. अर्थातच वेल प्लेड.